पुणे विधान परिषदेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ड्रामा सुरू आहे। विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, पण सुनील टिंगरे देखील आपला उमेदवारी अर्ज भरतायत। विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांना देखील राष्ट्रवादीनं एबी फॉर्म्स दिलेले आहेत। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळते। तर विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी रंगली आहे। सुनील टिंगरे डमी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज सकाळपासूनच मोठा ड्रामा सुरू झालाय। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून हा सगळा ड्रामा सुरू आहे। तर सुनील टिंगरे आता उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीनं काकडेंना उमेदवारी दिलेली आहे। विक्रम काकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले, पण तिकडे सुनील टिंगरे देखील पोहोचले होते। त्यामुळे एकाच पक्षातून आता हे दोन उमेदवारी अर्ज भरले जात असल्यानं जेव्हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस येईल, त्या दिवशी नेमका कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुणे विधान परिषदेवरून आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण झालाय। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली, त्यामुळे सुनील टिंगरे याचे काही समर्थक देखील नाराज झाले। त्याने थेट राजीनामा देखील सुपूर्द केला आणि हा सगळा जो गोंधळ सुरू आहे त्या संदर्भातले आपण अपडेट घेऊया। बालाजी पोद्दार यांच्याकडून आपले प्रतिनिधी थेट तिकडे उपस्थित आहेत। बालाजी, हा काय सगळा गोंधळ सुरू आहे? पक्षानं दोन फॉर्म दिलेले आहेत, विक्रम काकडेंनी उमेदवारी अर्ज भरतायत, पण दुसरीकडे सुनील टिंगरे देखील आता डमी फॉर्म भरतायत। पण या दोघांच्या उमेदवारीवरून पक्षात मात्र मोठा रोष आहे। जे एबी फॉर्म दोन दिलेले आहेत ते सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांनाही दिलेले आहेत। ज्या पद्धतीने विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामध्ये पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे। ती आता नेते जे आहेत ते जाहीरपणे बोलून दाखवत आहेत। ज्येष्ठ नेते सुरेश भोले असतील, सुनील टिंगरे असतील, हे पहिल्यापासून जे आहे ते या उमेदवारीवर नाराज होते आणि त्या उमेदवारीच्या नाराजीमुळे जे आहे ते उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी मोठा उशीर झालेला आहे। आज शेवटचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत हा उमेदवारी अर्ज भरायचा आहे। त्या अगोदर सुद्धा ही नाराजी दूर झाली नाही, म्हणून या दोघांना जे आहे ते एबी फॉर्म दिलेला आहे। डमी फॉर्म आहे असं जरी पक्षाकडून सांगण्यात आलेलं असलं तरी अधिकृतपणे पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी जाहीर केली असताना देखील दोन उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरले जात आहेत। त्यामुळे मोठी संभ्रम अवस्था आहे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना या सगळ्या उमेदवारीमध्ये पक्ष नेतृत्वाने डावललेलं आहे। पक्ष नेतृत्वाने संधी दिलेली नाही, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराजी पाहायला मिळते। ती नाराजी कार्यकर्ते बोलून सुद्धा दाखवत आहेत आणि त्यामुळे ही नाराजी जास्त वाढू नये, या नाराजीची जास्त चर्चा होऊ नये यासाठी सुनील टिंगरे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आलेलं आहे। कदाचित उमेदवारी माघार शेवटच्या दिवशी एका उमेदवाराला जो आहे तो उमेदवारी अर्ज मात्र त्या वेळेपर्यंत जर नाराजी वाढली आणि जर ज्या पद्धतीने सुनील टिंगरे पहिल्यापासून विक्रम काकडे यांच्या उमेदवारीच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडत होते, त्यामुळे तोपर्यंत काय होतंय आणि त्यानंतर अंतिम निर्णय काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज मात्र दोन्ही नेते जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज आता थोड्या वेळात पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरतील। बरोबर आहे। विक्रम काकडे तर उमेदवारी अर्ज भरतातच आहेत, त्यांना उमेदवारी पक्षानंच दिली आहे। पण दुसरीकडे आपण जसं पाहिलं तसं दोन एबी फॉर्म पक्षानं दिलेत। दुसरा एबी फॉर्म सुनील टिंगरे यांना दिला, ते देखील आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत, पण त्यांचे समर्थक मात्र नाराज दिसतात। बालाजी, सुनील टिंगरे यांचे समर्थक नाराज आहेत, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पक्षामध्ये ते नाराज आहेत। कारण या विधान परिषदेच्या जागेवर 7 ते 8 नाव जे होते ते उमेदवारीसाठी इच्छुक होते, ज्यामध्ये 50 वर्ष 40 वर्ष ज्यांनी पक्षात काम केलं, अजित पवारांसोबत काम केलं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर ज्यांनी अजित पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं, अशा एखाद्या निष्ठावंताला उमेदवारी द्यावी असं पक्षात एक प्रकारचा सूर होता। मात्र पक्ष नेतृत्वानं तो कुठलाही सूर ऐकलेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण पार्थ पवार यांनी त्यांचे जे जवळचे मित्र आहेत ते विक्रम काकडे यांना ही उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यासह तरुण कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी होते। सुनील टिंगरे असतील, विलास लांडे असतील, त्याचबरोबर सुरेश भोले असतील, जे अनेक वर्ष अजित पवारांसोबत काम करतायत पुण्यामध्ये, ते सुद्धा नाराज आहेत। कारण हे सगळे प्रमुख दावेदार या जागेसाठी होते, मात्र त्यांना पक्षानं डावललेलं आहे आणि ते नाराजी जाहीर बोलून दाखवत आहेत। त्यामुळे शेवटी पक्ष नेतृत्वाचा निर्णय असल्याने आज विक्रम काकडे जे आहेत ते अर्ज भरतायत, मात्र शेवटच्या दिवसापर्यंत ही नाराजी असू शकते आणि ही निवडणूक लढवताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या नाराजीचा प्रचंड मोठा
जो सामना आहे तो करावा लागणार आहे, कारण यामध्ये अनेक नगरसेवक सुद्धा नाराज होऊ शकतात. जे मतदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न देता आज एखाद्याचा पक्षप्रवेश करून घेतला जातो आणि 1 तासामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते. या सगळ्या प्रकाराबद्दल पक्षात प्रचंड नाराजी आपल्याला पाहायला मिळते. संजय काकडे यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले, नाराजी नाही, मात्र 4 वाजता पक्षाची अधिकृत भूमिका जी आहे ती मांडली जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा पक्षाचे जे नाराज कार्यकर्ते आहेत ते तिथे येऊन बोलू शकतात. ही सगळी परिस्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पाहायला मिळते. एकंदरीत अजितदादा पवार यांच्या नंतर पक्षाची जी अवस्था आहे ती मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्यामध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. बरं, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. त्यामुळे अर्थात आता हा सगळा जो घोळ आहे, हा असंतोष आहे, तो सावरण्याचा आणि सगळ्यांची मनधरणी करण्याचा पेच सुनेत्रा पवार यांच्या समोर नक्कीच असेल.